मूर्तिजापूर शहरातील पठाणपुरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका रुग्णाला काही दिवसापूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र आजारात बदल होत नसल्याने शेवटी 13 मे रोजी अकोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला। यावेळी आरोग्य यंत्रणेकडून त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते। या प्रकरणी त्याचा अहवाल 16 मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने प्रशासनासहित सर्व नागरिकांमध्ये शहरात एकच खळबळ उडाली। सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराने विळखा घातला असून अद्यापपर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याने कोरोना संबंधी हा तालुका सुरक्षित होता। मात्र मूर्तिजापूरच्या कोरोना मुक्तीच्या लढ्याला प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचा आणि हलगर्जीपणा भोवला आहे। 13 मे रोजी शहरातील एका संशयित रुग्णाचा अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते। मात्र या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असताना याचा अहवाल तातडीने बोलावून तो कसा येतो याची गांभीर्याने चौकशी करूनच रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अहवालानंतरच मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन करायला हवा होता। परंतु तसे न करता रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांना कसा स्वाधीन केला हाच कळीचा मुद्दा ठरला आहे। मृतक हा शहरातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व असल्याने त्याच्या अंत्ययात्रेत संचारबंदी असताना सुद्धा जास्त प्रमाणात गर्दी जमली होती। 500च्या वर नागरिक अंत्ययात्रेत सामील झाले होते। अंत्ययात्रेत अंत्यसंस्कारावेळी कोणतीही विशेष काळजी घेतल्या गेली नव्हती। त्यामुळे रुग्ण असताना व मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्याचा आकडा हजाराच्या वर आहे। संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे आता प्रशासनाची मोठी तारांबळ उडणार असली तरी संपर्कातील कित्येकांना क्वारंटाईन करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। यामध्ये पोलीस, नगर परिषद, प्रशासनातील अधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। 16 मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खळबळून जागे झाल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांच्यासह संबंधित विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहे। नगरपालिका प्रशासनाने सकाळीच पठाणपुरा सॅनिटाईज केला आहे। दरम्यान या परिसराचा काही भाग सील करण्यात आला असून यावेळी मृताचे सर्व नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी, संपर्कात आलेल्या अनेकांना हेन्स तंत्रनिकेतन महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे। त्या ठिकाणी 120 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। संपर्कात आलेल्या आणखी लोकांचा युद्धस्तरावर शोध घेण्यासाठी प्रशासन कामी लागले आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।